अंदर क्या है, आज बाहर क्या है, अंदर क्या है बाहर क्या है, राज ये खोलना चाहती है पब्लिक है, सब जानना चाहती है पब्लिक है। नमस्कार मित्रांनो, मी अनुप राठी, पार्श्वमी डिजिटलच्या पब्लिक सब जानना चाहती है या कार्यक्रमात आपले सर्वांचे स्वागत करतो। आज आपल्यासोबत जे व्यक्तिमत्व आहे ते जालना नगरपालिकेचे काँग्रेसचे गटनेते, सलग 4 वेळेस निवडून आलेले नगरसेवक, बांधकाम व पाणीपुरवठा सभापती राहिलेले यांचा ताफा जेव्हा येतो असं वाटतं की कोण्या साऊथच्या पिक्चरची एक एंट्री होत आहे, असे बाहुबली नगरसेवक महावीरजी ढक्का। महावीरजी, आपले स्वागत आपल्या कार्यक्रमात। सर्वात पहिले प्रचार कसा सुरू आहे सध्या? प्रचार आम्ही डोर टू डोर जात आहे, सगळ्या समाजाच्या लोकांमध्ये जात आहे, शहरामध्ये चांगला प्रतिसाद भेटत आहे मला। हे जे बाहुबली नगरसेवक किंवा बाहुबली हे जे नाव पडले आपल्या मागं, याबद्दल काय सांगा, म्हणजे कुठून आलं आणि काय तुम्हाला वाटतं याबद्दल? मागच्या वेळेस विधानसभेत ही पदवी मला खोतकर साहेबांनी दिलेली। तर कसं वाटतं आपल्याला हे, म्हणजे जेव्हा लोक म्हणतात की बाहुबली नगरसेवक, आणि एक पॉवरफुल नाव आहे ते? बघा, हे विरोधवाले काही पण नाव ठेवतात, आरोप करतात। बाहुबली चांगलं नाव दिलेलं आहे, मला काही त्याचं काही मला असं वाटत नाही, पण एक जे विरोधवाले नाव ठेवतात, काय ठेवू द्या, आम्हाला काही फरक पडत नाही। आम्ही सतत लोकांमध्ये असतो, लोकांचे काम करत असतो। मी गेल्या 35 वर्षापासून काँग्रेस पक्षात आहे, कैलास गोरंट्याल संघ आहे। पहिले मी 2दा इलेक्शन हारलेलो आहे, सतत आता मी 4 वेळेस निवडून आलेलो आहे। मी पाणीपुरवठा सभापती झालो, बांधकाम सभापती केलं, नियोजन इतक सभापती मला केलेले आहे। मी 5 वर्ष विरोधी पक्ष नेता होतो, 8 वर्ष मी गट नेता होतो नगरपालिकेचे। आमदार साहेबांनी मला महिला बाल कल्याण जे सेविका अंगणवाडीचं असतं त्याचं मला चेअरमॅन केलं। ते तुकाराम मुंडे कलेक्टर असताना मी 120 लोकांना भरती केलेली। याच्यानंतर मी वाल्मिक समाजाचा सतत 10 वर्षापासून शहर अध्यक्ष आहे। त्याच्यानंतर मी लोकांमध्ये और वार्डमध्ये असतो, और सतत मी विकास करतो, हे विरोधकादार कुठं ना कुठं खचत राहतो। और मी काँग्रेस पक्षात गेल्या 34 ते 35 वर्षापासून कैलास गोरंट्याल संघ काम करतो। आपण कैलास शेठ गोरंट्यालचे विद्यमान आमदार आहेत सध्या, त्यांचे सगळ्यात जवळचे विश्वासू म्हणून ओळखले जातात, त्याबद्दल काय सांगाल? कैलास गोरंट्यालजी जे माझा संबंध जुळलेला आहे त्याला मी एक मोठा भाऊ मानतो, ते माझे आधारस्तंभ आहे। और मी कैलास शेठ मला एक त्यांचा लहान भाऊ मानतात, ते माझं एक नातं जुळलेलं आहे। मी त्याच्या संग जोपर्यंत राजकारणात राहीन, मी कैलास गोरंट्याल संघ राहणार आहे। सलग 4 टर्म तुम्ही निवडून आले, तेव्हा हे करताना, सामाजिक कार्य करताना, आपण सामाजिक कार्यासाठी पण खूप ओळखले जातात, तर काय काय अडचणींनी सामना जावा लागला असं काही आमच्या प्रेक्षकांना सांगाल की काय अडचणी नेमक्या येतात सामाजिक कार्य करताना? सामाजिक कार्य करताना अनेक अडचणी येतात। आता विरोधक काही खोटे नाटे करून विकास कामं जे आम्ही ठेकेदार करून घेतात त्याला विरोध करतात। आणि मी काँग्रेस पक्षात राहून जे काम करतो, विरोधक याच्या पहिले नगरपालिका आमच्या ताब्यात बघा 10 वर्षापासून, त्याच्या पहिले नगराध्यक्ष 10 वर्ष शिवसेनेत होते, तेव्हा अनेक अडचणी आलेले, अनेक त्यांनी आमच्या कामामध्ये विकास कामामध्ये खोडा केलेला आहे। तरी पण आम्ही सुद्धा डगमा न जाता शहराचा विकास कसा व्हायचा, वाडाचा विकास कसा, त्याच्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत असतो। आमची छबी अशी आहे, आम्ही जे काम मी हातात घेतो वाढचं ते मी करायशिवाय राहत नाही। त्या कशा पद्धतीने करायचं, काय करायचं ते सगळं आम्हाला माहिती आहे। आम्ही आपल्या वार्डातही बऱ्याचदा विचारपूस केली, फिरलेलो पण आहे,
अशी काय जादू आहे महावीर ढक्काची की सलग 4 वेळेस तुमच्या जनतेनं तुम्हाला प्रेम दिलं? म्हणजे ही जादू नेमकी काय आहे महावीर ढक्काची? मी 24 तास मी वार्डमध्ये असतो. मी रोज 2 ते 3 तास नगरपालिकेत जातो. त्याच्यानंतर मी प्रत्येक वेळेस ओळखपत्र असो, लोकांचे काम असो, लाईटचं काम असो, स्वच्छता असो, रोड नालीचे काम असो, हे मी सफाईचे काम मी स्वतः राहून करून घेत राहतो. लाईटच्या विषय झाले, नगरपालिकेचा लाईट नसत, मी स्वतः माझ्या प्रभागमध्ये स्वतः पैसे खर्च करून लाईट लावून दिलेली. त्याच्यानंतर मी स्वतः माझ्यातर्फे माझ्या दोन्ही प्रभागमध्ये 17 मंदिरं बांधून दिलेली. त्याच्यानंतर जे नगरपालिकेचे ओपन फेस असतात, मी दोन्ही प्रभागमध्ये 22 आणि 23मध्ये 25 ओपन फेस लोकांनी ताबा करायला नाही पाहिजे म्हणून मी 25 ओपन फेसला वॉल कंपाऊंड मारली. मी 9 ते 10 सभागृह केलेली आहे. त्याच्यानंतर भोईपुऱ्यात मी भोई समाजासाठी सभागृह करून दिलं. लक्ष्मीनापुरामध्ये चर्मकार समाजाची त्यांना सभागृह करून दिलेलं आहे. मियासाब दर्गामध्ये त्यांना सभा करून दिलेलं आहे. आणि प्रत्येक मंदिर जेवढं तिथं मी हायमॅक्स लावलेलं आहे. आणि प्रत्येक वार्डमध्ये जिथं गट्टू बसवायचे तिथं गट्टू केलेले आहे. हे फक्त एक विकासाचा मुद्दा झाला. ज्याच्या सुखादुखात वार्डमध्ये ज्याला बी काही माझी आवश्यकता पडली, मी तिथं त्यांचं काम करून देतो. म्हणून लोक मला ओळखतात. और माझी छबी निर्माण झालेली. जिथं माझ्या समाजाचं एक वोट नाही. इन्कम टॅक्स कॉलनी, घाणनगर, डबल जीन, 35 वर्ष सेना भाजपची नगरसेवक होतं तिथं. त्यांनी एक काम नाही केलं. माझं तिथं एक समाजचं वोट नव्हतं. सगळं ते शिवसेना भाजपचं गड होता. मी दोन्ही नगरसेवक तिथं मागच्या वेळेस दोन्ही काँग्रेसचे नगर निवडून दिलेले. और मस्तगड नरिमान नगर हे तर माझं एक बालेकिल्ला आहे. इथं दोन्ही नगरसेवक मी काँग्रेसचे निवडून आणतो. लोक माझ्यावर विश्वास करतात की बाई माणूस कसा काय नाही असो, पण आपले विकास करतो, आपले सगळ्याला भेटतो. जे अडी अडचणी मी त्यांचे दूर करतो. असं एक वाटतं बाहेर बघून, आम्ही आपल्याला तर जवळून ओळखतो, की तुमच्या भीतीमुळं ही 4 टर्म का प्रेमामुळं 4 टर्म? आजचा जमाना भीतीचा नाही राहिलेला आहे. आज मला जे मी विकास करतो, लोकांना कामं करून देतो, विरोधक फक्त मला बदनाम करायचं. यावेळेस बी काही ना काही मला वाटतं मला विरोधक पदवी देणार आहे. और मी गुंड असतो या कोणी माझं जे आरोप करत राहतात, हे केलं असतं तर मला लोकांनी निवडून दिलं असतं काय? माझी जे दोन्ही 22 23 प्रभाग आहे, सगळं सुशिक्षित वार्ड आहे, सगळं एकदम चांगली कॉलनी आहे. मी असं असतो तर मला त्यांनी लोकांनी निवडून दिलं नसतं ना. हो, नक्कीच. मेन एक तर हे तुम्ही बोलताना पूर्ण डिटेल जेव्हा सांगितली वार्डाची, त्याच्यावरून हे लक्षात जरूर येतं की 4 टर्म ही भीतीमुळं काढणं शक्य नसतं. भीतीचा कुठं ना कुठं अंत होतो. जसं महावीरजींनी सांगितलं की त्यांनी इतके विकास काम केले, प्रत्येक समाजासाठी केले, तर त्या प्रेमापोटीच आज ते 4 टर्म कंटिन्यू नगरसेवक राहिलेले. तर याच्यातूनच मी पुढचा प्रश्न हे करतो, कारण तुम्ही एकाच पक्षात आहे, कधी बोर होत नाही का? कधी असं प्रसंग नाही आला की एखाद्या वेळेस दुसऱ्या पक्षाकडे जावं, काही ऑफर वगैरे आल्या असं काही? बघा, काँग्रेस राष्ट्रवादी वेगळी झाली. ॲक्च्युली मी कैलास गोरंट्याल संघ नेहमी भावासारखं राहिलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी झाली. माननीय अंकुशरावजी टोपेने मला ऑफर दिली होती, पण मी गेलो नाही. मी कैलास सेठ संघ राहिलो. कैलास सेठ हरले तरी बी मी त्याच्या संघ होतो, निवडून आले तरी बी मी त्याच्या संघ होतो. और आज बी मी कैलास गोरंट्याल संघ. मला असं काही वाटत नाही. वाडाचं काम करावं लागतं. पक्ष काँग्रेस, आता बघा मधात भाजपची एवढी सत्ता होती, आज भाजप पिछेहाट होत आहे, काँग्रेस पुढे जात आहे. और शहरामध्ये हे 5 वर्षात जे संगीताताई गोरंट्याल नगराध्यक्ष आहे, तिच्या कार्यकाळामध्ये जेवढे काम झाले, मला हे विरोधकांनी त्यांच्या ताब्यात बी एवढे, शिवसेनाच्या ताब्यात, भाजपच्या ताब्यामध्ये नगरपालिका होती, त्यांनी काय विकास केले हे त्यांनी दाखवलं पाहिजे ना. आम्ही जे काम केले ते लोकांना माहिती आहे. आमदार साहेबांनी काय काम केले ते त्यांना माहिती आहे.
आणि हे फुकट म्हणतात की ते गुंडच आहे, ते बाहुबली आहे, काही ना काही खोटे आरोप करतात. अरे त्यांना मी हे सांगतो, आता निवडणूक विधानसभेनंतर नगर महापालिकेची येणार आहे. तुम्ही चांगले कॅन्डिडेट द्या. माझी छबी खराब असन, मी गुंड असन या काही असन, तुमचं चांगलं चरित्रवान व्यक्ती मग आपल्यासमोर उभं करा. लोक तुम्हाला दाखवून देतील ना कोण चांगला माणूस आहे कोण नाही. मला त्यांनी पाडून दाखवलं पाहिजे. किमान असं तर म्हणता येईल की तुमचा प्रभाग हा भयमुक्त झालेला आहे तुमच्यामुळं. बघा, पहिले 1995 ते 90 2000 पर्यंत मस्तगड, गांधीच्या मंच एरिया हे सगळ्याला माहीत आहे किती गुंड वाढ होते. जेव्हा मी राजकारणात आलो, कैलास सेठ संघ आलो, इथली आम्ही सगळं गुंडागिरी कमी केलेली आहे. जिथून मी निवडून आलो, इन्कम टॅक्स कॉलनी, घायलनगर, डबल जीन, इथं काही समाजाची लई दादागिरी होती. तिथं आम्ही सगळे त्यांची दादागिरी कमी केलेली आहे. म्हणून लोक आम्हाला जवळ करतात. तिथं काही माझे समाजचे लोक नाही आहे. जे कॉलनी आहे आपली दोन्ही 22 प्रभाग आणि 23, तिथे लोकांचेच ते माझे नातेवाईक आहे. सध्या जी जालन्याची परिस्थिती आहे, सध्या काळात खूप बेहाल झालेली असं वाटतं. स्वच्छतेचा प्रॉब्लेम आहे, गुंडागर्दीचा प्रॉब्लेम आहे, लूटमार चालू आहे. पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी ते प्रयत्न जरूर करतात, पण लूटमार बऱ्याच प्रमाणात व्यापाऱ्यांनाही चालू आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? बघा, नगरपालिका जेव्हा आम्ही सत्तेत होतो, प्रशासक लागण्याच्या अगोदर, तेव्हा आमचं स्वच्छतेचं रँक चांगलं होतं, स्वच्छता होत होती. आता प्रशासक आल्यापासून आणि यांनी महापालिका केल्यानंतर शहराचा विकास व्हायला पाहिजे होतं, पण शहराचा विकासच त्यांनी खुटून टाकलं. स्वच्छता नावान प्रत्येक गल्ली बोळात घाणीचे साम्राज्य पसरलेले. आणि जे गुंड लोक आहे, जो 2 नंबरचे धंदे, ते मला सांगण्याचं काही नाही, सगळे त्यांचे लोकांचे. कोण दादागिरी करतात, पोलिसाचा तर काही फरक नाही. हर महिन्यात 2-4 मर्डर होतच राहतात. पोलीस प्रशासन काही करतच नाही. साध्या माणसाने कंप्लेंट दिली त्याला घेत नाही, गुंड्याला त्याला सोडून द्यायला लागले. सध्या जसं आहे की आपली जी छबी आहे ती नगरसेवक कमी जनसेवक म्हणून जास्त, असं आम्ही बऱ्याचदा ऐकलेलं आहे. जनसेवक म्हणजे समाजसेवा जास्त केली जाते, त्याच्यामुळे कदाचित आपल्याला नाव बाहेर हे पण नाव पडलं असेल. तर इतकं चांगलं काम करत असताना ऑफर तर आली असेल कोणत्या पक्षाची? म्हणजे ठीक आहे, शिवसेना आपण तुमचे विरोधक, पण अजूनही पक्ष आहेत. बघा, ऑफर आलेली होती, पण मी कैलास गोरंट्याल संघ एक भावासारखं माझं नातं आहे. मी त्यांना सोडू शकत नाही. ऑफर चांगली आली, पण मी कैलास गोरंट्याल संघ राहणार आहे. कैलास गोरंट्याल माझे मोठे बंधू आहे. और काँग्रेस पक्ष एक चांगला पक्ष आहे, म्हणून मी काँग्रेस पक्षातच राहणार आहे, कैलास गोरंट्याल संघच राहणार. जशी आपली छबी जी आहे ती कट्टर हिंदुत्ववादी हे पण ओळखली जाते. नवरात्रोत्सवात आपण बरेच चांगले उपक्रम घेतात. ही प्रेरणा कुठून मिळाली आणि याबद्दल काय सांगाल? बघा, माझा जन्म वाल्मिक समाजात झालेला आहे. माझं गर्व आहे, मी वाल्मिक समाजाचा आहे. माझा धर्म हिंदू आहे. और हिंदूचे कार्य करताना असं नाही की काँग्रेस पक्षात हिंदू नाही, काँग्रेस पक्षात भी हिंदू आहे. और मला जे मी देवीचे जम्मा करतो मंबादेवी मंदिरात, मंबादेवीच्या समोर माझ्या सलग 4 वर्ष झाली. मोठे मी भजन सम्राट आणतो आणि मी ते कार्य करत राहतो. गणपती असो, दुर्गा माता असो, कोणते बी सगळ्यात मी सहभाग असतो. और सगळ्या धर्माचे जे जयंती असो त्याच्यात मी अग्रेसन भूमिका घेत असतो. आता आपण थोडं जे सध्या चालू आहे त्याच्याकडे वळूया, प्रश्नोत्तरांकडे. कैलास शेठला जे आता उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे, त्यांना तिकीट मिळू नये यासाठी बऱ्याच लोकांनी प्रयत्न केले आतून, असं काही आहे का? या घटनेबद्दल काय सांगाल?
कैलास सेठला बघा, ते रनिंग आमदार होते. सेठला तिकीट नाही भेटो म्हणून विरोधकांनी, काही काँग्रेसच्या लोकांनी बराच प्रयत्न केला. पण जेव्हा काँग्रेस पक्ष फुटत होतं, कैलास सेठ संघ त्यांचे 18 ते 20 आमदार त्याचे सगळे होते. पण पक्षाने त्यांना विचारलं, तुम्ही जाणार का? ते दिल्लीला गेले, राहुल गांधीला हे सगळे भेटले, पण त्यांनी तिथंच आश्वासन दिलं, मी तुमच्या पक्षात राहणार आहे, काँग्रेसमध्ये राहणार आहे. म्हणून कैलास सेठची जेव्हा काँग्रेस हे फुटाफाटीचं राजकारण होत होतं, पण त्यावेळेस कैलास सेठ काँग्रेस सोडून गेले नाही ना. रनिंग सेटिंग आमदार होते, त्याचं कार्य होतं, शहरामध्ये विकास होतं, म्हणून त्याला तिकीटचं थोडीफार अडचण होतच राहते. काँग्रेस पक्ष हे, आणि याच्यासाठी हे लोकांनी का वाटलं यांना कैलास सेठला तिकीट भेटणार नाही. पण त्यांना हे माहीत नाही की विधानसभेमध्ये बी कैलास सेठने शहराच्या विकासासाठी, पक्षासाठी बरेचदा संघर्ष केलेला आहे. म्हणून त्याचं तिकीट कापण्याचं काही हे होतच नाही की नाही त्याला तिकीट भेटणार नाही म्हणून. आम्हाला खात्री होती, कैलास सेठला खात्री होती की तिकीट भेटणार म्हणून भेटणार. आणि पक्षाने त्यांना न्याय दिलेला आहे, त्यांना तिकीट दिले. पक्षात जशी एक बंडखोरी झाली, त्या बंडखोरीचं नेमकं कारण काय, आणि तुम्ही बंडखोरी किंवा तुम्ही म्हणजे कैलास सेठनं बंडखोरी होऊ नये याच्यासाठी काही मनधरणी प्रयत्न केले का? बघा, बंडखोरी नाही हो म्हणून मी स्वतः कैलास सेठ असो, आमचे अजून नगरसेवक आहे, विजय चौधरी आहे, अजून आमचे जे नगरसेवक आहे, जे आमची टीम आहे, सतत आम्ही हे लोकांना जे आमचे बंडखोरी नाही हो म्हणून त्याचे मनधरणी केली. काही लोकांना आम्ही परत त्यांची मनधरणी करून काँग्रेसमध्ये काम करायला लागले. 1-2 होते, त्यांनी सगळं पद भोगून घेतलं. सभापती भोगले, गटनेता भोगले, काही सगळं करून घेतलं. त्याचं वाढमध्ये विकास नव्हता, पण त्याला काहीतरी अजून पाहिजे होतं म्हणून तेच पक्ष सोडून गेले. तिकीटच्या वेळेस सांगू का, बघा, त्यांनी 15 वर्षे शहराध्यक्षपद भोगला. ते 8 वर्षापासून जालना सोडून गेलेले. त्यांनी तिकीट मागला, काँग्रेसचा त्यांचा अधिकार आहे, काँग्रेसमध्ये होते, बरोबर आहे, पण त्याला नाही भेटलं म्हणून त्यांच्या मनधरणी करण्यासाठी आमचे मुस्लिमचे नगरसेवक 10 नगरसेवक त्यांच्याकडे गेले होते. आमचे जे वरिष्ठ मध्य प्रदेश चाललेले आपला शर्माजी, ते सुद्धा गेले. त्यांनी प्रयत्न केलं, वरून त्यांना फोन केलं, पण त्याला कोणीतरी विरोधकाजवळ त्यांनी हात मिळवून करून घेतले. सगळे जालना शहराला माहिती आहे. त्याने अपक्ष उभा राहण्याचा निर्णय घेतला. त्याच्या आज त्यांच्या विरोधात त्यांचा 60 ते 70% त्यांचा समाज त्यांच्या मागणी राहिलेले. ते सगळे जेवढे ते संघ होते सगळे त्यांनी काँग्रेसमध्ये काम करायला लागले आमचे सगळे. म्हणून त्यांना हे करायला नाही पाहिजे, पण त्यांनी केले. त्यांचा अधिकारी. आता नेमकं जसं अब्दुल हफीज हे उभे आहेत, ते जुने काँग्रेसचे कार्यकर्ते होते, म्हणजे बऱ्याच पदांवर पण राहिलेले, आज ते उभे आहेत, तर तुम्हाला काय वाटतं की काय परिणाम होऊ शकतो या निवडणुकीवर? अब्दुल हफीज आमचे 15 वर्ष शहराध्यक्ष होते, पण त्यांचा मान मर्तबा आमच्याजवळ लई मोठं होतं. त्याने तिकीट मागलं, त्यांचं कर्तव्य होतं, पण त्याला तिकीट नाही भेटलं म्हणून त्यांनी परत काँग्रेसमध्ये काम करायला पाहिजे होतं. कैलास सेठचं काम करायला पाहिजे होतं. पक्ष त्यांना न्याय देणारच होतं ना. वरिष्ठचे त्यांना फोन गेले, मुस्लिम नगरसेवक गेले, आमचे शर्माजी गेले, त्यांनी त्यांचं ऐकलं नाही. मुस्लिम समाज असं नाही की त्यांच्या मागं नाही आहे, त्यांच्या मागेही मुस्लिम समाज आहे. काँग्रेसच्या मागे बी मुस्लिम समाज. आज आमच्या मागं आमचे 9 ते 10 नगरसेवक मुस्लिमचे काँग्रेसमध्ये. राष्ट्रवादीचे 1-2 सोडले तर सगळे नगरसेवक काँग्रेसचं काम करत आहे. असं नाही, सगळे पद आहे. पाशाजी आमचे संघ, अकबर खान है, तुम्हारे नवाबजी डांगे है, अच्छे मोठे मोठे मुस्तकिल हमदुले है, मोठे मोठे जे मुस्लिम समाजाचे लोक आहे, नेते, ते काँग्रेस संघ आहे नाच. आता काही काळापूर्वी आपलं जे पूल आहे, म्हादेवी पूल म्हणून पण ओळखलं जातं, त्याचं नूतनीकरण झालंय, पण उद्घाटनाचा नेमका घोळ काय होता?
बघा, जे लोखंडी पूल होते त्या जगून पूल झाला, त्याचं उद्घाटन झालेलं आहे. फक्त जे खालचं जे पूल आहे गरीबशा बाबाजवळचा, त्याचं उद्घाटन झालं नाही. अरे बघा, खासदार साहेबांनी जे काम केलं होतं, त्याला कैलास शेटलाही बोलिलं होतं, यांना बी बोलिलं होतं, पण त्यांनी आम्हाला बोलिल्यावर आमच्या वार्डमध्ये, माझ्या घरासमोरच पूल झालेलं आहे. अरे आम्ही ते चांगल्या खातीर ते काम झालं म्हणून आमचं काम आहे ना. वार्डमध्ये, शहरामध्ये विकास त्यांनी केलं तर त्याचं स्वागत करणं, त्याचं हे करणं आमचं कर्तव्य आहे. म्हणून आमदार साहेब आले, नगरदार मॅडमला बोलिलं, ते बी आले होते. जसं सध्या खूप हॉट टॉपिक म्हणजे मेडिकल कॉलेज. कैलास शेठ म्हणतात त्यांनी आणलं, खोतकर साहेब म्हणतात त्यांनी आणलं. जसं मुख्यमंत्र्यांनी पण घोषणेत सांगितलं का मुख्यमंत्री साहेबांनी ते दिलं. आता एक सामान्य कार्यकर्ता, ज्याला बऱ्याचदा काय असतं, आमदार आणि मिनिस्टर हे वरच्या लेवलचे, सामान्य कार्यकर्त्याच्या हिशोबाने तुम्हाला काय वाटतं हे खरं काय आहे, हे जनतेसमोर यायला पाहिजे? बघा, हे जे बी काम मंजूर करून घ्यायचं असतं, जसं नगरपालिका असो तर नगरसेवक सभागृहामध्ये आवाज उचलतात. जसं विधानसभा अधिवेशन होतो, अधिवेशनमध्ये बघा सगळे पक्षाचे आमदार तिथं असतात, मुख्यमंत्री असतात, उपमुख्यमंत्री असतात, जेवढे मंत्री ते असतात. जे विकासचा मुद्दा आहे, मग आता शटिंग आमदार कोण आहे? कैलास गोरंट्याल. अर्जुन खोतकर शटिंग आमदार आहे का? नाही. मग विधानसभेमध्ये कैलास गोरंट्यालनी 2 ते 3 वेळेस 4 वेळेस 2 वर्षापासून आवाज उठवत आहे. तेव्हा अमित देशमुख हे, एकनाथ शिंदे, आपले उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्याच्या काळात ह्याला मंजुरी दिली होती जागा दाखवायला. ते येऊन गेले जालन्यात. त्याच्यानंतर सत्ता परिवर्तन झालं, हे शिंदे साहेब हे बसले. त्यावेळेस कैलास गोरंट्यालनी विधानसभेत 2 ते 3दा आवाज उठवला, मागणी केली. त्याच्यानंतर एकदा त्यांनी दिवसभर ते अधिवेशनासमोर धरणे आंदोलन केले, बरोबर आहे. मग हे मेडिकल कॉलेज मंजूर केलं. हे मला वाटतं वरून याची जी मंजुरी होती, महाराष्ट्रात 2 झाली, ते नड्डाजीच्या सांगण्यावरून, जे भाजपचे वरिष्ठ आहे त्याच्या सांगण्यावरून हे दोन्ही मंजूर झाले. त्याच्यानंतर मला हे सांगा, खोतकर साहेबांनी कधी अधिवेशनमध्ये पत्र दिलं, कधी आवाज उठवलं, कधी काय केलं? त्यांनी सांगायला पाहिजे ना. लोकांना सगळं कळतं हो. ते म्हणते आम्ही केलं ते. अरे तुम्ही आमदारच नाही, तिथं आवाजच उठवला नाही. कैलास गोरंट्यालने आवाज उठवलं. मुख्यमंत्री कोणी पक्षाचा असो, ते जे मंजूर करतो ते का ते फक्त ते सेनेला या भाजपच्या लोकांना मंजूर करतं का? याचा अर्थ नाही की आमदार आहे ते सगळं कोण्या पक्षाचे, त्यांना मंजूर करावं लागते, द्यावंच लागतं. याचं सगळं श्रेय फक्त कैलास गोरंट्यालला जातो. त्याला मदत करणारे नड्डाजी हे, त्यांनी मदत केलेली आहे, दानवे साहेबांनी मदत केलेली आहे, पण याचं सगळ्यात जास्त श्रेय जातो कैलासजी गोरंट्याल. मित्रांनो, हे जो मेडिकल कॉलेजचा मुद्दा आहे, हे खरंच इतका जरुरी आहे का? आरोप प्रत्यारोप प्रत्येक वेळेस होणार आहे. तुम्हाला काय वाटतं? मेडिकल कॉलेज कोणी आणलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण कंटिन्यू करूया. आमच्या पब्लिक सब जानना चाहतीमध्ये एक खूप चांगला राऊंड आहे, एक वेगवेगळ्या पद्धतीनं. शॉर्टमध्ये सांगायचं तुम्हाला जे नाव येतं, सगळ्यात पॉवरफुल कोण? मी विचारणार एक पद, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सगळ्यात पॉवरफुल हिंदुत्ववादी नेता कोण? सगळ्यात पॉवरफुल हिंदुत्ववादी नेता जालना शहरात नाही, भारतात, पूर्ण भारतात. नेतेमध्ये का पक्षामध्ये? पॉलिटिकल फिगर सध्या. पॉलिटिकल फेम आहे योगीजी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. सगळ्यात पॉवरफुल नगराध्यक्ष कोण? जालन्याच्या इतिहासात म्हणू शकतात, किंवा जालन्याच्या बाहेर तुम्हाला काही वाटत असेल तसं आहे. सगळ्यात पॉवरफुल नगराध्यक्ष संगीताताई गोरंट्याल झालेले. त्याच्या अगोदर माणिकचंद बोथरा होते. सगळ्यात पॉवरफुल नगरसेवक महावीर ढक्का सोडून? सगळ्यात पॉवरफुल नगरसेवक का? तुमच्या पक्षात असू शकतो, विरोधी पक्षात तुमचे मित्रही असतील. महावीर ढक्का सोडून राजेजी राऊते. सगळ्यात पॉवरफुल आमदार कोण?
सगळ्यात पॉवरफुल आमदार कैलासजी गोरंट्याल. जर दुसरं नाव घ्यायचं ठरलं तर कोणाचं राहील? होऊ शकत नाही. सगळ्यात पॉवरफुल कैलासजी गोरंट्याल. गोरंट्याल. आपण आणि संजू खोतकर हे वर्गमित्र आहे असं आपल्याला कळालं, त्याबद्दल काय सांगा? संजू खोतकर, मी, राजेश राऊत, गणेश राऊतजी, अजून काही मंडळी होते, हे आम्ही CTMKचे विद्यार्थी 5वी ते 10वीपर्यंत. मी ब मध्ये होतो, संजू खोतकर ड मध्ये होतं. आम्ही संगत वर्गमित्र होय, चांगले मित्र आहे. सध्या पण मैत्री चांगली आहे. मैत्रिणी त्यांचा पक्ष वेगळा आहे, माझा पक्ष वेगळा आहे. पण बाकी मैत्री वगैरे मैत्रीण बाकी आहे आहे. ना, त्यांची मैत्री आहे ना. आणि राजकीय जेव्हा वाटचाल करीत असताना हम्म. पक्ष आणि मैत्री ह्याच्यात किती कसं महत्व देता येतं, तुमच्या मनात काय अडचणी येत असतात, हे काही सांगू शकाल? पक्षामध्ये बघा, काम करताना लय अडचणी येत राहतात. आमचे मित्र शिवसेनेत बी आहे, भाजपमध्ये आहे, राष्ट्रवादीमध्ये आहे, अनेक पक्षात मित्र आहे. पण काम करता वेळेस लय अडचणी येतात, संघर्ष करावा लागतं. पण पक्षाच्या विरोधात आपण जाऊन काम करू शकत नाही ना. नाही. 4 वेळा नगरपालिकेतून निवडून आले आपण. आता पुढं काही अशी अपेक्षा आहे आपल्याला की आपल्याला काही भेटावं, की काही अचीव करणं आहे, काही गोल आहे तुमचा, की पक्षानं मला आता हे दिलं पाहिजे कारण इतकं तुम्ही हे करून दिलंय पक्षासाठी? बघा, मी दावेदार, आता महापौर जे होणार आहे त्याचं मी दावेदार आहे. नगरपालिकेत मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. पुढच्या काळात येणारे आम्ही महाविकास आघाडीचं महापौर बनणार आहे, हे मी तुम्हाला लिहून देतो. आज म्हणजे मावे टक्का महापौर बनणार हे? नाही, बघा, मी पक्षाला मागणार आहे, मला वाटतं न्याय बी भेटणार आहे. हो, अपेक्षित आहे, कारण आपण इतकं प्रयत्न केले तर मागणी तर जरुरी आहे. माझ्यापेक्षा काँग्रेसमध्ये नगरपालिकेमध्ये कोणी सिनियर नगरसेवक नाही. मी सतत 4 वेळेस निवडून आलेलो आहे. माझी पत्नीसुद्धा नगरसेवक आहे. आणि पुढच्या वाटचालमध्ये आम्ही पुन्हा निवडून येणार आहे. आपल्याला वाटतं खरं आपल्याला ही जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते जर सत्ता तुमची आली पालिकेत तर? नगरपालिकेत आमची सत्ता येणार आहे, जबाबदारी कदाचित माझे कार्य बघून, माझं हे बघून मला भेटू शकतो. कैलास सेठ यांचं विजयाचं नेमकं गणित समीकरण काय राहणार? बघा, आमचं काम आहे प्रचार करायचं, लोकांमध्ये जायचं. आम्ही डोर टू डोर चाललो. आम्ही शोशा करत नाही. आम्ही प्रत्येक आमच्या जे आम्ही काम केलेले, विकास केलेले, आमचे जेवढे नगरसेवक आहे, काँग्रेस पक्षाचे असू द्या, राष्ट्रवादी शरद पवार गट असू द्या, ठाकरे गटाचे नगरसेवक जे आहे, बाकी जे आमचे माजी नगरसेवक आहे, बाकी जे काँग्रेसची आमची टीम आहे, सतत सगळे पक्षासाठी काम करायला लागले. आम्ही विकास केला म्हणून आम्ही मत मागवतो. त्यांनी मदतीत काय ते सांगले, किती वेळेस आमदार होते तेव्हा त्यांनी काय केलं हो, त्यांनी सगळं जनतेला माहिती आहे. विकासच्या मुद्द्यावर वोट मागणारच आहे ना. अरे त्यांच्याजवळ काय काय झालं, काय काय नाही, सगळ्या जालन्याला माहिती आहे. कोणाला सांगायची गरज नाही आहे त्यांनी काय केलं. आम्ही विकास केलं, आम्ही वोट मागतो. अरे आम्हाला माहिती आहे, जनता आम्हाला कैलास गोरंट्यालला निवडून देणार, म्हणजे भरघोस मताने निवडून देणार आहे. शेवटी आपण जनतेला काय आवाहन करणार, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवून त्यांनी मतदान करावं, आणि बाकी अजून काही तुमच्या मनात असेल तर आपण जनतेला काही आवाहन? जालना शहराच्या जनतेला माझी एक हात जोडून विनंती आहे, जालना शहर भयमुक्त करण्यासाठी आमदार कैलासजी गोरंट्यालला मतदान करा. शहराचा विकास करण्यासाठी, या ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी जे कैलास सेठनी, जे संगीता गोरंट्याल, आमचे जे टीमने काम केलेले, त्या आधारावर आपल्याला सगळ्याला हे माहिती आहे, शहराचा विकास करायचा असेल तर कैलास गोरंट्यालला निवडून द्यायला पाहिजे, हेच आपल्याला विनंती करतो. तर मित्रांनो, हे होते आपल्यासोबत 4 वेळेस सलग निवडून आलेले बाहुबली व्यक्तिमत्व महावीर ढक्का यांनी आपले जे विचार आहे, आमच्या प्रश्नांना रोखठोक उत्तरे दिली आणि त्यांची भूमिका स्पष्ट केली की उद्या चालून त्यांचं विकासावर, त्यांनी जे विकास केले, विकास काम केले, त्यांनी स्वतःच्या वार्डात जे
कामं केले, त्या जोरावर ते आज ही निवडणुकीत विजय प्राप्त करणार आहेत. तर आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर पार्श्वमी डिजिटलच्या चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जरूर शेअर करा. नमस्कार, मी अनुप राठी. ए बाबू, ये पब्लिक है पब्लिक, ये जो पब्लिक है सब जानना चाहती है, पब्लिक है.